हॅलो अँड वेलकम. सर्वांचं स्वागत आहे आपल्या कॉम्प्लेक्स नंबरच्या EYQ सिरीजमध्ये. तर एक इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे की एका क्वेश्चनमध्ये 3 सब क्वेश्चन आहे. तर या क्वेश्चनला जर तुम्ही सॉल्व्ह करतो म्हटलं तर सॉल्व्ह करायला तुम्हाला बराच टाईम लागणार. त्यापेक्षा जर आपल्याला कॉम्प्लेक्स जॉमेट्री यूज केली तर क्वेश्चन इझिली सॉल्व्ह होतो. क्वेश्चन काय म्हणते की आपल्याकडे ABC नावाचे 3 कॉम्प्लेक्स नंबर आहे आणि A ला डिफाईन केला बघा झेडचा कॉम्प्लेक्स नंबर. त्याच्यामध्ये इमॅजिनरी पार्टची व्हॅल्यू काय असली पाहिजे 1 पेक्षा मोठी. जे म्हटलं ते काम करायचं. तर मी काय करणार आहे एक कॉम्प्लेक्स नंबर काढतो समजा इथे. ठीक आहे, एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस आणि आपली रिअल ॲक्सिस आणि इमॅजिनरी ॲक्सिस. ठीक आहे, आणि जी इमॅजिनरी पार्ट आहे तो 1 पेक्षा मोठा आहे. तर 1 पेक्षा मोठा म्हणजे इथे जर समजा माझी लाईन 1 असेल. ठीक आहे, आपला जो पहिला पोर्शन आहे A सेट तो काय 1 पेक्षा इमॅजिनरी पार्ट मोठा आहे. राईटला काही होऊ शकते पण 1 पेक्षा मोठा पाहिजे. म्हणजे आपल्याला बेसिकली मिळाला हा एरिया. दिस एरिया बिकम्स सेट A. तर नाव लिहितो मी दिस इज माय सेट A. ही व्हॅल्यू किती आहे 1. ही व्हॅल्यू आहे 1. राईट. आता मला सेट A तयार. तर सेट B कडे या. जर तुम्ही इक्वेशनला प्रॉपर लिहिलं असेल तर इक्वेशन बघा काय बनते ते मॉड झेड मायनस बाहेर काढला तो झाला 2 + I = 3. हे कशाचं इक्वेशन आहे. हे इक्वेशन आहे सर्कलचं. इक्वेशन आहे सर्कलचं आणि कुठल्या पॉईंटवर आहे सेंटर ॲट 2,1. सेंटर ॲट 2,1 आणि रेडियस किती आहे 3. सो रेडियस = 3. रेडियस 3 आहे तर 2,1 पॉईंट घ्या एकदा. सो अब हा 1 असेल तिथून एवढा 1 झाला इथून एवढा 2 असेल. इथे कुठतरी पॉईंट असेल आपला 2,1. इथून आपल्याला सर्कल करायचा आहे रेडियस 3चा. सो रेडियस 3 मॅक्सिमम किती राहील -1 पर्यंत. सो एवढा रेडियस इथे किती आहे 2 पर्यंत डिस्टन्स आहे. लेफ्ट साइडला पण -1 पर्यंत सर्कल येणार. राईट, म्हणजे या ठिकाणी इथपर्यंत. आता तुम्ही सर्कल बघा काढून या सेंटर पासून 3 रेडियसचं सर्कल. समजा हे झालं 1 हा 2 आणखी एक -2 पर्यंत खाली ॲक्च्युअली -2 पर्यंत. ठीक आहे, डायग्राम थोडी ॲक्युरेट करायचा प्रयत्न करतो. बनवण्याची गॅरंटी कमीच आहे पण ठीक आहे. ओके, इथे एक सर्कल बनला आपला जो चपकला येतो. ठीक आहे, हा झाला आपला सर्कल. तर हा झाला आपला हा पूर्णच्या पूर्ण कलर जो आहे हा पूर्ण आपला काय सेट B. दिस इज नथिंग बट सेट B. हे पण पूर्ण ऑलरेडी आहे सेट A आणि हा जो सर्कल आहे हा पूर्ण सर्कल काय झाला सेट B. आता पूर्ण सर्कल जर सेट B झाला तर मला तर फक्त कोणता रिजन पाहिजे A इंटरसेक्शन B इंटरसेक्शन C पाहिजे. जर रिजन कॉमन पाहिजे म्हणजे असा रिजन जो A मध्ये पण आहे आणि B मध्ये पण आहे. म्हणजे हा हाफ सर्कल वरचा जो सेमी सर्कल आहे मला एवढाच रिजन पाहिजे. राईट, मी आता फक्त एवढाच करणार आहे. ठीक आहे, कारण की हा कसं दोघांमधला कॉमन रिजन. राईट. आता नेक्स्ट जे आहे तिसरी कंडिशन हा झाला B सेट. सेट C साठी म्हटलं त्याने रिअल पार्ट. रिअल पार्ट कशाचा कॉम्प्लेक्स नंबरचा. ठीक आहे, आपण लिहून घेऊ. रिअल पार्ट किती आहे 1 - I आहे इथे आणि Z काय असते x + IY. त्याचा रिअल पार्ट घ्यायचा आहे. ओके, काही प्रॉब्लेम नाही. 1 × x x I × I² तर मायनसचा +1 आणि z √2. हा झाला माझा √2. जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर हा काय एक स्ट्रेट लाईनचं इक्वेशन आहे. इट इज अ स्ट्रेट लाईन. इट इज अ स्ट्रेट लाईन. तुम्हाला जर स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची असेल तर सगळ्यात बेस्ट मेथड कुठली आहे की याला लिहायचं आहे इंटरसेक्ट फॉर्म. डबल इंटरसेक्ट फॉर्म. सो x/√2 + y/√2. आता मी डायरेक्ट पण लिहू शकलो असतो x ची व्हॅल्यू 0 पुट करून y ची व्हॅल्यू 0 पुट करून. बट एक जनरल मेथड फॉलो केली आपण तर आपल्याला माहिती पडेल. सो √2 माझी व्हॅल्यू झाली. तर √2 कुठे येते इथे काहीतरी √2 येणार. सपोज 1.7 असते ना √2 1.44. सो हा झाला √2 इथे असेल एक. इथे पण थोडासा वरतरी कुठेतरी झाला √2. डिसिप्लिन का ओके, हा झाला इथे पण √2. ही झाली माझी एक स्ट्रेट लाईन. आता हा स्ट्रेट लाईन काय C आहे. हे काय स्ट्रेट लाईन C. आता बघा तर आपल्याला काय पाहिजे की आपल्याला पहिल्या क्वेश्चन मध्ये विचारलंय नंबर ऑफ एलिमेंट्स इन A इंटरसेक्शन B इंटरसेक्शन C. तिघांमध्ये कॉमन असणारी गोष्ट किती आहे. आता बघा जे आपण सर्कलवर लक्ष द्या. सर्कलमध्ये थोडासा मी चुकीचं काढलं. चुकीचं म्हणण्यापेक्षा इथे =3 आहे. लेस दॅन नाही. =3 म्हणजे 3 म्हणजे फक्त सर्कलवरचे पॉईंट मधातले पॉईंट नाही पाहिजे. मी इरेज करतो एकदा.
ओके, जस्ट होल्ड ऑन अ सेकंड. ठीक आहे, तुला रायटिंगमध्ये मी लेस दॅनची व्हॅल्यू घेतली. लेस दॅनने ॲक्च्युअली ते इक्वल टू म्हणजे सर्कलवरचे पॉईंट आहे. आता बघा, आपला रिजन आहे ए साईडचा, तो आहे हा रेड कलरचा शेडेड रिजन. म्हणजे या 1 लाईनच्या वरचं कुठलाही रिजन आपल्याला चालते. ठीक आहे, काही इश्यू नाही आहे. सेकंड म्हटलं की पॉईंट असलं पाहिजे सर्कलवर. सर्कलवर जो पॉईंट आहे तो सर्कलवरचा पॉईंट कुठे फक्त या सर्कलच्या लाईनवरच आहे. ही व्हाईट कलरची जी लाईन आहे याच्यावरची, एवढंच पोर्शन चालते फक्त आपल्याला. आणि तिसरा इंटरसेक्शन पॉईंट काय, स्ट्रेट लाईनचा. तर तिघांमध्ये जो कॉमन येणारा पॉईंट आहे बघा, मधातले पॉईंट आपण घेऊ शकत नाही कारण की सर्कलवर नाही. सर्कलवर आणि इंटरसेक्शनला फक्त किती पॉईंट आहे, ओनली 1 पॉईंट, ओनली 1 एलिमेंट आहे. सो बेसिकली दिस इज इक्वल्स टू ओनली 1 एलिमेंट. नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन इज 1. एक एलिमेंट आहे. ठीक आहे, कुठला एलिमेंट आपण नाही काढलं, फक्त एक एलिमेंट आहे. सेकंड म्हणते लेट झेड बी द एनी पॉइंट ऑन ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी. देन आता याला प्रॉपर लिहिला आपण, झेड कुठे राहू शकते. आता इंटरसेक्शन म्हणजे हा जो पॉईंट आहे झेड, हा झेड कुठे राहू शकते, इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन पॉईंट म्हणजे हा जो पॉईंट आहे हा इंटरसेक्शन पॉईंट हा कुठे राहू शकते. कारण की झेड प्रत्येक वेळेस काय होत आहे, चेंज होत आहे. हा या लाईनवर असं फिरवला आपण, कुठे राहू शकते. फॉर एक्झाम्पल सर्कलवर. तर सर्कल कुठे राहू शकते, तर आपल्याला झेडची व्हॅल्यू जर कळायला सांगितली आहे की लेट झेड बी एनी झेड पहिले प्रॉपर फॉर्ममध्ये लिहा. तर जर मायनस बाहेर काढलं तर हा झाला -1 प्लस आय. ठीक आहे, त्याचा स्क्वेअर प्लस परत मायनस कॉमन काढला, सो 5 प्लस आय त्याचा स्क्वेअर. आता ही व्हॅल्यू काढायची बघा, सिंपलचा फॉर्म्युला आहे हा झेड मायनस Z1 झेड मायनस Z2चा स्क्वेअर. हे बेसिकली काय, डायमेट्रिक फॉर्म ऑफ सर्कल. This is diametrical form of circle. Diametrical form of circle. जरी diametrical form of circle असेल तर Z1 किती झाला, हा Z1 तुमचा पॉईंट आहे -1,1 आणि Z2 तुमचा पॉईंट किती आहे 5,1. डिस्टन्स काय होणार मग, सो देअरफॉर मॅक्सिमम डिस्टन्स काय डायमीटरच्या बरोबर, सर्कल आहे ना, मॅक्सिमम डिस्टन्स ऍक्च्युली हा पॉईंट आहे तो -1,1 आणि 2 + 3 चा रेडियस तुम्ही ऍड केला इथे तुम्हाला काय मिळेल, हा पॉईंट 2 + 3 चा रेडियस आपला आहे ना, 2 आणि 3 किती झाले 5,1. मॅक्सिमम डिस्टन्स किती आहे, मॅक्सिमम डिस्टन्स इज इक्वल्स टू 5 - -1 आणि त्याचा स्क्वेअर केला असल्यामुळे याचा पण स्क्वेअर करावा लागेल. सो आता 5 - 1 6, 6 चा स्क्वेअर 36. सो मॅक्सिमम डिस्टन्स 36 बेसिकली. ठीक है, मैक्सिमम डिस्टेंस 36. ओके, आता पॉइंट नंबर 3 ह्याचा पहिल्याचा आन्सर 1 सोल्युशन, दुसऱ्याचा आन्सर सोल्युशन. आता पॉइंट नंबर 3 कडे जाऊया आपण. राईट, जागा सफिशियंट आहे असं ॲज्युम करतो मी. ठीक आहे, मी थोडंसं फर्स्ट आणि सेकंड क्वेश्चनचं आन्सर इरेज करतो आणि मग आपण थर्ड क्वेश्चनकडे जाऊया. विथ क्वेश्चन मतलब थर्ड पॉईंट काय म्हणते की पॉईंट ते इंटरसेक्शनमध्येच आहे, म्हणजे इथे कुठेतरी आपला एक झेड पॉईंट आहे, कुठे कुठे असू शकते. ठीक आहे, अँड डब्ल्यू बी द पॉईंट सॅटिस्फाईंग हे इक्वेशन. म्हणजे सर्कलच्या आतमध्ये पॉईंट आहे. हा जो पॉईंट आहे आपला सेंटर किती आहे 2,1 वर. तुम्ही लिहू शकता, काय लिहू शकता, तर तुम्ही असं लिहिलं डब्ल्यू मायनस कॉमन काढला तर हा 2 + आय झाला. म्हणजे आपलं सेंटर कुठे आहे, तोच पॉईंट आहे 2,1 आणि रेडियस 3 पेक्षा छोटा. तर आतमध्ये कुठे डब्ल्यू राहू शकते, डब्ल्यू इथे राहू शकते, इथे राहू शकते, इथे राहू शकते. पण डब्ल्यूची मॅक्सिमम व्हॅल्यू किती राहणार आहे, जेव्हा ते डायमेट्रिकली अपोजिट राहणार. म्हणजे समजा डब्ल्यू इथे आहे आपला आणि झेड इथे आहे, एकमेकाच्या अपोजिट होणार. याचा अर्थ काय की मॉड झेड मायनस मॉड ऑफ झेड मायनस डब्ल्यू जे आहे इट इज मॅक्सिमम किती राहू शकते 6, म्हणजे 6 पेक्षा कमीच राहणार आहे. राईट, तुम्ही जर प्रॉपरली सॉल्व्ह केलं तर हा झाला मॅक्सिमम व्हॅल्यू असल्यामुळे मॉड झेड मॉड डब्ल्यू शुड बी लेस दॅन 6, किंवा इकडे तुम्ही -6च्या मध्ये ॲक्च्युअली डबल मॉड करू शकता, पण इथे की डबल मॉड ऑफ मॉड झेड मायनस मॉड डब्ल्यू इज लेस दॅन 6. डिस्टन्स इक्वल टू 6 नाही केलं का बरं, कारण की डब्ल्यू काय सर्कलवर नाही आहे, ते एक्झॅक्टली डायमेट्रिकल अपोजिट नाही राहू शकत, थोडा वर खाली राहणार. आता ही कंडिशन आपण भेटली. पण याच्यामध्ये किती ॲड केलं आहे 3 ॲड केलं आहे. तर ॲडिंग 3 ऑन एव्हरी साईड -6 + 3 मॉड झेड मायनस मॉड डब्ल्यू + 3 लेस दॅन 6 + 3. आपल्याला ही व्हॅल्यू करायची होती, जर सॉल्व्ह केलं तर -3 मॉड झेड मॉड डब्ल्यू
+3 इज लेस दॅन 9. सो फायनल आन्सर काय, ही जी व्हॅल्यू आपली ती -3 आणि 9च्या मध्ये आहे. -3 राईट. ओके, ठीक आहे. तशा प्रकारे आपण क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे. काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये लिहा, नसेल तर चांगलं आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय.